वरुण आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे ध्रुव ब्रीड. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. वरुण आणि ध्रुव अशी जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल झालेली आहेत आणि सलामीवीर दाखल झाले. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ. इथे मात्र फायनल्स मात्र सुरुवात झालेली आहे. रिव्हर्स काउंटडाऊन ने आपण सुरुवात करूया. 10 9 8 7 6 5 4 पहिल्याच बॉलवर आत्मविश्वास वाढला जातोय तो गोलंदाजाचा आणि पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त करतोय सिद्धार्थ राऊत हा वेगवान गोलंदाज. पालघरचं हे एक रत्न आहे ते चमकताना दिसतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये. आणि त्यांनी टाकलेला चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घेणारा होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने हवेत बराच वेळ चेंडू होता आणि ह्याच दरम्यान एक अचूक झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. काय वाटतंय पहिला धक्का लागल्यानंतर सावरणं थोडंसं कठीण असेल आता मंथन? मग ज्या ज्या वेळेला पॉवर प्लेची षटकं असतात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे धक्के लागतात त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजांना मात्र जबाबदारी स्वीकारणं खूप गरजेचं असतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा लागलेला सगळ्यात मोठा धक्का. वरुण लवांडे गॉन बॅक टू द डगआउट. डगआउट कडे जाताना आता पाहायला मिळालंय. तिसऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालेला फलंदाज आहे. बघूया नवीन बॅटर कोण गेलाय. खऱ्या अर्थाने अनिकेत जुवेकर गेलाय आणि वरुण लवांडे जर आपण बघितलं तर 2020 साली त्यांनी बांगलादेश संघाविरुद्ध आशिया कप मध्ये सुद्धा चांगली बहरदार कामगिरी केली होती. जो सामना इंडियाने जिंकला होता आणि त्या खेळाडूला इथे झटपट बाद केलंय. वरुण लवांडे खूप लवकर बाद झाले. त्याचंच कारण सिद्धार्थने पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळला होता. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वरती गेला आणि यश चव्हाण अगदी चांगल्या प्रकारे चेंडू खाली आले. सुंदर झेल टिपला. आता कर्णधार तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत अनिकेत जुवेकर. मेगा फायनल महामुकाबला अंतिम सामन्याला मात्र सुरुवात झाली. आघात झाला आणि सिद्धार्थने मात्र कमाल केली. षटकामधील दुसरा बॉल. दोन बॉलवर दोन सफलता प्राप्त करतोय गोलंदाज सिद्धार्थ राऊत. विकेट हॅट्रिक वरतो येतोय. सुरुवातीपासून दबाव टाकला जातोय. या दबावामधून बाहेर पडावं लागेल. खरं तर समोरची एमशी वर्तक सीसी होळी टीमने सुद्धा चांगला दबाव टाकला होता या आधीच्या मॅच मध्ये उमेदमान सीसी संघावर. आता ह्या मॅच मध्ये दबाव टाकायचा असेल तर सुरुवातीला पडणारे 1 ते 2 षटकं तुम्हाला हलक्या हाताने खेळावे लागतील. नक्कीच पॉवर प्लेची ओव्हर्स आहेत आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा जर विचार केला तर नामी संधी असते. कारण की फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि गोलंदाजाला देखील ते जाणून आहे की आपले 2च फिल्डर फक्त बाहेर आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला करायची आहे आणि सिद्धार्थनं मात्र काय कमाल केली. पहिल्या 2 बॉलवरती मिळवलेले आहेत 2 विकेट. हॅट्रिक बॉल आहे सिद्धार्थचा. विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का? नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे जयेश. 2 स्लीप पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉल अगदी सन्मान दिलाय. बघा संदीप सर ज्या वेळेला हॅट्रिक चेंडू असतो फलंदाज मात्र विचारामध्ये असतो की आता आपल्याला हॅट्रिक द्यायची नाही, फक्त त्या चेंडूला खेळून काढायचं आणि तेच यावेळेला जयेशने केलंय. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असं. कॉन्सन्ट्रेशन राखलं गेलं आणि जयेश यांनी डिफेन्स केला या चेंडूला. कारण विकेट जर गेली तर दबाव आणखीन वाढू शकतो. मग मात्र उभारणं फार कठीण होतं. चांगला बॉल होता परंतु तो डिफेंड केला गेलाय. अगदी चांगला बॉल सिद्धार्थच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा सिद्धार्थ तयार. इथे मात्र बॅटची कडा.
बघितलं तर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक जो तैनात होता त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज इथे बाद होतोय. म्हणजे 0 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. सिद्धार्थ राऊत काय चांगली गोलंदाजी करतोय, एक्सप्रेस गोलंदाजी पाहायला मिळतोय, वेगवान गोलंदाजी त्याची इथे पाहायला मिळाली. ब्रँड ऑफ वडरी पालघर आपल्याला पाहायला मिळतोय. वडरी एक्सप्रेस निश्चितपणे मी म्हणेन सिद्धार्थला, कारण की बऱ्याच वेळा सिद्धार्थला मी अगदी समोर खेळताना पाहिलंय आणि ही कामगिरी देखील मी बऱ्याच वेळा पाहिली सिद्धार्थकडनं. काय कमालीची बॉलिंग, पहिल्या बॉलवरती वरुणला बाद केलं, त्यानंतर अनिकेतला माघारी पाठवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय तर जयेशला देखील तंबूच्या आसराला पाठवलंय. धन्यवाद. प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीयुत रमेश राऊत, सन्माननीय श्रीयुत जयवंत वर्तक यांचं इथे आगमन झालेलं आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर जगदीश भाऊ राऊत वर्तक कुटुंबीय यांचं देखील आम्ही मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया हार्दिक स्वागत. सिद्धार्थनं मात्र 4 छान लावलेत या षटकामध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगला बॉल. सौरभ सिंग नव्यानं दाखल झालेत, बॅकफुटला गेले, हळुवारपणे मात्र या चेंडूला खेळून काढलं. नाणेफेकीचा कौल झाला. विनायकनं टॉस जरूर जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर का स्वीकारलं तर आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि सिद्धार्थने मात्र आपल्या गोलंदाजीतला दमखम दाखवलाय पहिल्या 5 बॉल्सवरती. परंतु आत्मविश्वास वाढवावा लागेल बॅटिंग करताना. बॅटर सौरभ सिंग याला, तो सुद्धा एक चांगला कमालीचं प्रदर्शन करणारा खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये आणि इथे त्याला चमकावं लागेल. जरी एकामागून एक धक्के लागले असेल तरी संकटमोचकाची भूमिका त्याला अदा करावी लागेल. नक्कीच नक्कीच संकटमोचक तर बनावं लागेल, कारण की ह्या जोडीवरती आता खूप काही अवलंबून आहे. कारण की धाव संख्या अवघी झाली आहे 10 फलकावर 1. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सिद्धार्थ तयार. अतिशय चांगला बॉल, बॅकफुटला गेले, दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 3 गडी बाद 2. अगदी चांगला परफॉर्मन्स निपुणने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. सुरुवात झाली. सिद्धार्थने मात्र 4 छान लावले पहिल्याच ओव्हरमध्ये. 2 धावा दिल्या, 3 विकेट प्राप्त केल्या. आता निपुण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 3 गडी बाद 2 अशी स्थिती झालेली आहे धाव फलकावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक नेमला गेलाय. त्यानंतर पॉइंटला आपण पाहतोय समर्थ व्यास, ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर कव्हर्सला आपण विनायक भोईरला पाहतोय. त्यानंतर मिड ऑफला यश चव्हाणला आपण पाहतोय. त्यानंतर सिद्धार्थ मिड ऑनला. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. भरतला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहे आणि करण मोरे शॉर्ट फाईन लेग. ओ हो व्हॉट अ बॉल. बघा पडल्यानंतर हलकासा स्विंग होताना पाहायला मिळालाय. काय कमालीचा चेंडू होता. यस, आउट कटर चेंडू टाकलाय. गुडलाईन क्षेत्रामधून उसळी घेतो आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय हा चेंडू. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागेच चांगलं काम करतायत. दबाव आहे, परंतु या दबावामधून बाहेर निघावं लागेल बॅटिंग करणाऱ्या या टीमला. दबाव या शब्दाला कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे, तरच धावा होऊ शकतायत. नक्कीच, कारण की वर्ल्ड कप मधली ती मॅक्सवेलची इनिंग जर आपण पाहिली असेल, इंज्युअर्ड होते आणि त्यानंतर ते प्रेशर पूर्ण त्यांनी बाजूला सारलं आणि आपल्या संघाकरता लढले. अतिशय चांगला बॉल, फॉरवर्ड डिफेन्स जरूर केला. आता बॉडी लँग्वेज जर आपण पाहतोय सायनाट स्पोर्ट्स क्लबची अगदी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, कारण की आघाडीचे 3 शिलेदार हे तंबूच्या आसऱ्याला परतलेत. वरुण लवांडे जे एक अप्रतिम फलंदाज आहेत, त्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर अनिकेत जुवेकर यांना पाठवलं मैदानाच्या बाहेर आणि जयेशला देखील पाठवलंय. 3 गडी बाद झाले. धाव संख्या फक्त झालेली आहे धाव फलकावरती 2.
अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले, हळूवारपणे खेळून काढलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे मकरंद आहेत, चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं. अटॅकिंग फील्ड जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. यस, बघितलं तर माझ्या पॉवर प्लेचं षटक आहे ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे आक्रमक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय आणि ते क्षेत्ररक्षक सुद्धा 100% योगदान देत आहेत. 100% एफर्ट ज्याला म्हणतोय तो एफर्ट पाहायला मिळतोय या पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा. नक्कीच बघा, गोलंदाज चांगली कामगिरी करतात, परंतु त्यानंतर जर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची वाढते तर फिल्डर्सची, आणि ते फिल्डर्स देखील अगदी चांगली जबाबदारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय चांगलं टीम कॉम्बिनेशन सायनाथचं पाहायला मिळत आहे. इथे मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न यश तिथे येत आहेत. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, यशच्या हातामध्ये चेंडू काही आला नाही आणि त्याच्याच कारण आपण पाहतोय एक धाव अगदी इझिली परिपूर्ण केली गेली आहे. हलकासा हवेमध्ये चेंडू होता आणि प्रयत्न केला होता गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये तो झेल टिपण्याचा, परंतु थोडासा अंदाज त्याचा कुठेतरी कमी पडलाय. हार्ड होता, कठीण होता तो झेल. एक जीवनदान मिळतं बॅटरला, परंतु हा आत्मविश्वास अजूनही त्याने धारण केला नाही. आत्मविश्वास नावाचा मित्र जर आपल्या जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू हे कधीही शिरकाव करणार नाही. म्हणूनच आत्मविश्वास सध्याच्या घडीला बॅटरने कमवायला पाहिजे. ऍब्सोल्युटली, अगदी बरोबर म्हणालात. षटकातील पुढील बॉल निपुण पुन्हा एकदा घेऊन येतोय. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय, मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. एक धाव पाहायला निश्चितपणे मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र दडपणाखाली फलंदाजी करताना दिसत आहेत, कारण की फलंदाज आता जाणून आहेत की ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला मोठे फटके खेळावेत, धावा जमवाव्यात. परंतु इथे जर गोलंदाजीचा विचार आपण केला तर अगदी चांगल्या टप्प्यावरती धारदार गोलंदाजी ही पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल इथे पंचांकडे. षटकातील शेवटचा बॉल पंचांकडे मात्र दाद मागितली होती आणि इथे आपण पाहतोय तर डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटक पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर एमजी वर्तक सीसी होली संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 4. तीन गडी बाद 4 धावा धावपळीवर चालत आणि 3 सफलता मिळवून दिल्या तो म्हणजे सिद्धार्थ राऊत या गोलंदाजाने. परंतु मागे काय झालं, पुढे मागे कोण फलंदाज येणार आहे आणि अगदी बाद कोण झालं हे डोक्यामध्ये न घेताना बॅटरने फक्त कॉन्सन्ट्रेशन पडणारे चेंडूवर ठेवायला पाहिजे. धावा होऊ शकतात नो डाऊट. समोर कितीही मोठे खेळाडू असो त्यापेक्षाही मोठा मी आहे हे जर मनामध्ये समजलं, हे जर धरून ना बॅटिंग केली तर धावा येऊ शकतात मंथन. अगदी अगदी बरोबर. तुम्हाला मागे काय झालंय भूतकाळात विसरून वर्तमानामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. धावा चांगल्या प्रकारे समोरच्या आहेत आणि क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. आता पाहूया कशा प्रकारे सामोरं जातील या परिस्थितीला. षटक क्रमांक 3 घेऊन तयार होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर साईराज पाटील. आज देखील सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये मुंबई करता खेळणारा हा गुणवान पालघरचा खेळाडू. अतिशय चांगला बॉल होता, गॅप मध्ये खेळलेला आहे, अगदी चांगला फटका, सीमा पार, चौकार, 4 धावा. ठेवले आणि खरोखरच चांगलं संतुलन बनवलं बॅटिंग क्रीज मध्ये. जो बॅटिंग टार्न सुद्धा चांगला पाहायला आला. डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जिथे 4 धाव मिळत आहेत आणि फायदा झाला या पॉवर प्लेच्या षटकाचा. चौकाराच्या सहाय्याने थोडीशी धावफळक वाढतोय आणि धावा लागल्या जातात धावफळकावर 8. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या धावफलकावरती 8 झालेली आहे. खाली टाकलेला चेंडू मात्र गॅप शोधला आणि चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अटॅकिंग फील्ड जरूर पाहायला मिळाली. कीपर एंडकडे अगदी वेगानं थ्रो केला गेला. कुठली धाव इथे मिळाली नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरवलेली आहे 8 वर. इथून मात्र फलंदाजाला संयमानं खेळणं गरजेचं आहे. इथून जर एखादी चुकी केली, रनआउटच्या माध्यमातून एखादी विकेट गेली तर संघ
संकटामध्ये सापडू शकेल. नो डाऊट, निश्चितच तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि क्रिकेटमध्ये आपण या घडामोडी अनेक वेळा बघितलेत मंथनजी. अगदी अगदी. पाहूया षटकातील पुढील बॉल. सराज घेऊन तयार, बॅकफुटला गेले. इतकं साधं नाहीये कारण की साईराजची जी उंची आहे ना जवळजवळ 6'5", 6'6" अशी त्याची उंची आहे आणि ज्या वेळेला ते जम्प घेत आहेत त्यावेळेला तो ऑलमोस्ट 7 फुटावरनं त्यांचा चेंडू येतो आणि त्या चेंडूला पाहणं आणि त्यानंतर ठरवणं हे थोडंसं फलंदाजाकरता अवघड असतं कारण की तो वेगामध्ये चेंडू होतो, त्यानंतर सीम पोझिशन पकडली जाते, त्यानंतर स्विंग देखील पाहायला मिळतो आणि ते थोडंसं डिफिकल्ट होतं बॅटरसाठी. पाहूया आता काही तंत्र या ठिकाणी पाहायला मिळतं या गोलंदाजाचं. आणि यावेळेला मात्र बॅटची बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती फलंदाजाला खेळण्यास भाग पडलं. बॅटची एज लागली गेली. विकेट किपरने आपलं काम अगदी चोखपणे बजावलं. झेलचेच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक विकेट पाहायला मिळते. सौरभ सिंग बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आता परतलाय. धाव संख्या फक्त झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा. 4 गडी बाद 8 या अवस्था आहे सध्या या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. एमशी वर्तक सीसी होई या टीमची आणि पूर्णतः बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने. टिचून मारा तर होतोय आणि या मारापुढे थोडंसं टिकाव लागत नाही बॅटरचा. बघूया आता मधल्या फळीमध्ये बॅटर आपली उपयुक्तता सिद्ध करतायत का. चमकावं लागेल, लढावं लागेल, किल्ला लढवावा लागेल. नक्कीच आता संयमानं खेळणं हेच मी तर म्हणेन की फायद्याचं ठरेल एमजी वर्तक संघासाठी कारण की मोठे फटके खेळून आता उपयोग नाही. फक्त बेसिक क्रिकेट जे आहे ते सिंगल आणि डबल हे खेळून धाव फलक हलता ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर दाखल झाले क्रीजवर. यश नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. यश डिचोळकर हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अतिशय चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. डिफेन्स इथे मात्र केलाय. बघा 3 फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहिले. पहिलं षटक सिद्धार्थचं आपण पाहिलं. फक्त 1 धाव त्या षटकामध्ये सिद्धार्थने दिली. 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर 2 धावा सिद्धार्थने दिल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर निपुणला आपण पाहिलं त्या कमालीची गोलंदाजी निपुणने देखील केली. फक्त 2 धावा मोजल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर साईराजला आपण पाहतोय सध्या तरी 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली आहे. ब्युटी, अतिशय चांगला बॉल. फॉरवर्ड डिफेन्सचा फटका निश्चितपणे म्हणावा लागेल. इथे या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे एमजी वर्तक सीसी होली या संघाची 4 गडी बाद 8. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. इथून मात्र गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय असं म्हणावंच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती निपुण पांचाळ. खरोखरच त्रस्त करणारी गोलंदाजी जी झाली आहे त्या गोलंदाजी पुढे फलंदाजाचा तग लागत नाही, निभाव टिकाव लागत नाही.
षटकातील पुढील बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. विनायक तिथे होते, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. यश तिथे आहेत, चेंडूला बॅकअप केलं. संदीप सरांनी जसा उल्लेख केला त्रस्त करणारी गोलंदाजी, आणि त्रस्त करणारी गोलंदाजी जर आपण पाहिली असेल तर 90च्या दशकामध्ये तो विंडीजचा संघ कर्टली एमरॉस, कर्टली वॉल्श, होल्डिंग यांना आपण पाहिलेला आहे. कमालीचे गोलंदाज होते आणि त्यांच्या समोर खेळणं म्हणजे थोडंसं अवघड. आणि तशीच सध्या जर आपण पाहतोय सायनाथ सीसीची गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळाली आहे. त्रस्त करते एमजी वर्तक संघाला. अतिशय चांगला बॉल, त्या बॉलला मात्र सन्मानजनक खेळलं जात आहे. यस, सन्मानजनक स्थितीमध्ये खेळलं जातं. शॉट मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करताना बॅटर दिसलाय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 10, 11 धावा, 11. अजूनही आत्मविश्वास मिळवला नाही बॅटरने. सागा बनवण्याचं काम करतात यश डिसोळकर. मग सध्याचं क्रिकेट जे आहे ते हे फास्ट क्रिकेट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये काही कधी होऊ शकतं. एखाद 2 ओव्हर जर एमजी वर्तक संघाला मिळाल्या आणि त्या 2 ओव्हर्समध्ये जर समजा मोठे फटके आले तर पुन्हा कमबॅकिंग करू शकतो एमजी वर्तक संघ. ओ हो, इथे मात्र बाउन्सर अवे फ्रॉम द बॉडी निश्चितपणे म्हणावा लागेल हा चेंडू. यस, एक बाउन्सर टाकलाय. अचानकपणे तो उसळी घेतोय आणि बॅटर सुद्धा त्या ठिकाणी बॅटरने सुद्धा उसळी घेतली होती. मध्ये हवेमध्ये थोडेसे सूर घेताना दिसला बॅटर. अंदाज बांधणं फार गरजेचं असेल पडणाऱ्या प्रत्येक चेंडूचं. नक्कीच प्रत्येक चेंडू पडणारा खूप महत्वाचा आहे. सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीम करता स्ट्रगल खूप करताना दिसतोय. परंतु स्ट्रगल हा शब्द फक्त प्रत्येकाला दिसतो, परंतु ज्या वेळेला तुम्ही संघर्ष करत असता, स्ट्रगल करत असता आणि त्या स्ट्रगल नंतर ज्या वेळेला तुम्हाला एखादं यश मिळतं ते खूप मोठं असतं. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण की जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये अगदी सहजगत्या मिळत गेली तर तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहणार नाही आणि त्याकरता आयुष्यामध्ये अप आणि डाऊन्स हे मात्र येणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबरच. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे हे नेहमीच उघडे करत असतं. फायनलचा दरवाजा कोणाकरता उघडा असेल पाहूया. षटकातील पुढील बॉल निपुण पुन्हा एकदा घेऊन येत आहेत. बॅकफुटला गेले, बॉटम हँडचा केलेला वापर. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फॉर्मलिंग देखील झालं, परंतु बॅकअपला फिल्डर तिथे पुढे आले आणि एक धाव इथे पाहायला मिळाली. आता फक्त एकच एमजी वर्तक संघ विचार करत असावा की कुठलीही विकेट आता जाऊ नये. फक्त धावांना आकार इथे मात्र 1-1 आणि 2-2 धावांनी दिला जातोय. खरं तर या लाईफ लाईन्सचाच वापर करायला पाहिजे. एकेरी दुहेरी धावसंख्येवर तो भर देणं गरजेचं आहे आणि एखादा खराब चेंडू जेव्हा मिळेल त्या खराब चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न बॅटरने करायला हवा. पाहूया आता बॅटर करतील काय. दबाव दडपण सर्वत्र जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. वॉट बॉल, अगदी इनर एज घेऊन चेंडू जातोय. कमालीचा बॉल होता. अतिशय सुंदर गोलंदाजी ते पाहायला मिळते. ही खेळपट्टी जर आपण पाहतोय तर थोडीशी ग्रासी विकेट आहे आणि ग्रासी विकेट असल्या कारणानं फलंदाजा करता थोडंसं इथे अवघड जात आहे. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एमजी वर्तक सीसी संघाची धाव फलकावरती 13. नंतर धावसंख्या धाव फळकावर लागल्या जात आहे. 4 गडी बाद 13 धावा. काय चांगली गोलंदाजी झाली, तितकीच चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. संकट मोचक म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. संकट मोचक बनण्याची संधी आहे. स्वतःला करा सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध आणि प्रसिद्ध होण्याकरता तुम्हाला काही ना काहीतरी करावंच लागेल. अगदी बरोबर. आता पाहूया साईराज पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 4 षटकं झालेली आहेत. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 13. या अगोदरचं षटक साईराजनं
अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. 4 धावा मोजल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती. इथे आपण पाहतोय खूपच ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14. वेग भन्नाट होता परंतु नियंत्रण नव्हतं. जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि वाईट घोषित केलं पंचांनी. अतिरिक्त धाव मिळाली, अतिरिक्त धावण्याची मदत होतोय धाव फलकावर. धावा लागल्या जात आहेत 14 धावा, 14 रन्स. ओ हो, पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल. स्टंपला मात्र हवा देणारा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर इन स्विंगिंग बॉल इथे पाहायला मिळालाय. या अगोदर देखील मी म्हटलं की सायराजची जी उंची आहे आणि त्या उंचीवरून मात्र तो ज्या वेळेला लँडिंग करतो ना, तो चेंडू पडतो थोडासा अवघड होतो. आणि कारण की वेग चांगला आहे सायराजकडे, अतिशय चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. धाव संख्या, धाव फलक मात्र हलत नाहीये. फक्त धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती 14. ते मात्र बाउन्सचा वापर उसळी घेणारा चेंडू निश्चितपणे पाहायला मिळाला. विकेट किपर सरू तिथे पुढे जात आहेत. जिगर राणा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं काम यष्टांच्या पाठीमागे जिगर राणा यांचं पाहायला मिळतं आपल्याला. उसळी घेणारा बॉल होता आणि त्याला खेळायचं होतं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू बॅटचा हलकासा स्पर्श घेत गेला यष्टीरक्षकापर्यंत. बघितलं तर गोलंदाजाच्या उंची मोजणारा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांद्वारे आणि या अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 16 धाबा 16. मागे सुद्धा एक वाईट बॉल आला होता, एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते या गोलंदाजाला. आणखीन एक जर असा चेंडू पडला तर त्याचे परिणाम पुढे भोगावे लागू शकतात गोलंदाजाला. स्कोर मोज ऑन 16. मेगा फायनलचा मॅच सुरू आहे. हेमशी वर्तक सीसी होई विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार. असं आता 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाब्याची घाई करतायत. दोन्ही बॅटर सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये पोहोचतायत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या या वेळेला झाली आहे 18 धाबा. 4 गडी बाद 18. 4 गडी बाद आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. प्रतीक वर्तक यांच्याकडनं आपण पाहतोय तर पारितोषिक लावलं गेलेलं आहे. एमजी वर्तक संघाचे फलंदाज जर षटकार मारतायत तर प्रति षटकारामध्ये मागे 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. करण मोरे यांना मी पाहतोय फाईन लेगला क्षेत्ररक्षण करतायत. हा देखील एक नवली वेऊरचा खेळाडू, ब्रँडेड खेळाडू आहे. षटकातील पुढील बॉल हलक्या हातानं स्टिअर केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळले. मकरंद तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. बघा एक खासियत जर आपण या बॉलिंग अटॅकची पाहिली तर ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की गोलंदाज कुठल्यातरी दिशेला बॉल टाकतात, कुठल्या तरी दिशेला फटके लावतात, परंतु यावेळेला मात्र आपण पाहतोय जशी गोलंदाजी तसं सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. म्हणूनच 5व्या विकेट करता भागीदारी ही करावीच लागेल या वेळेला. 19 धावा 4 गडी बाद. 19 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती. ते मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. मैदानी लगत हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेने धाव संख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 20. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार साईराज. इथे मात्र खणखणीत फटका.
चिक लावलं आणि तो आवाज मात्र एमजी वर्तकच्या फलंदाजांनी ऐकला. अगदी खणखणीत फटका षटकाराच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. या षटकारांना आता आपण पाहतोय तर धावसंख्येला वेग येतोय. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. 26 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या जातात. 4 गडी बाद झालेत आणि या षटकारांच्या मदतीने थोडासा जो दबाव आहे तो दबाव कमी होईल असं वाटतं मला मंथनजी. गोलंदाज आपण बघूया आता गोलंदाजच्या मार्गावर कोण सज्ज होतोय. यश चव्हाण आलाय आणि त्याला सामोरं जातोय उजव्या हाताचा बॅटर ध्रुव ब्रीड. सलामीला आलेला खेळाडू आहे जो सध्या तरी स्ट्रगल करत होता आणि आता धावा बनवायच्या आहेत आपल्या संघाकरता. पॉवर प्ले नंतर चांगली फलंदाजी अपेक्षित असेल. यश चव्हाण फिरकीपट्टू हो लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने चांगला मारा तो करतोय. बॅकफूट आणि फ्रंटफूट यावेळेला बॅटरने ओळखला नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच यश जर विचार आपण केला तर चांगला गोलंदाज यश आहे. ते मात्र स्विच करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्यामध्ये यश काही फलंदाजाला मिळालं नाही. कुठल्याही प्रकारची धाव देखील घेतली गेली नाहीये. धावसंख्येचा विचार आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 26. 6वं षटक या ठिकाणी सुरू आहे. 4 गडी बाद 26 धावा. डिफेन्स केला बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू जातोय गोलंदाजाच्या दिशेने. धाव काय मिळत नाही. चांगले चेंडू टाकले जात आहेत. मागचे काही चेंडू आपण पाहिले या गोलंदाजाचे. नक्कीच सन्मान दिला जातोय. त्याचंच कारण आहे की अगदी योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कमालीची गोलंदाजी यश कडनं. आता जागा बनवून खेळायचा प्रयास केलाय. क्षेत्ररक्षक मकरम तिथे चांगली फिल्डिंग करतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये त्याने टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद धावसंख्या 26. बदल आय थिंक त्या ठिकाणी निपुण पांचाल हा फिल्डिंग करत होता आणि त्याने अप्रतिम शॉट टिपलाय. शेवटपर्यंत नजर ठेवली त्या येणाऱ्या चेंडूवर. नक्कीच निपुणचा अप्रोच जर आपण पाहिला तर अगदी चांगला अप्रोच होता कारण की त्यांनी चेंडूला पाहिलं अगदी लक्ष केंद्रितपणा केला आणि अगदी चांगल्या प्रकारे रिसीव्ह केला. बघा ज्यावेळेला तुम्ही कोचिंग करण्याकरता जाता सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला तुमचे कोचेस देखील तुम्हाला म्हणत असतात की तुमची बोटं ही अगदी समान आली पाहिजेत आणि तीच यावेळेला मात्र निपुणची देखील पाहायला मिळाली. सुंदर प्रकारे कॅचला रिसीव्ह केलं आणि विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. ध्रुव ब्रीड हा खेळाडू बाद झालाय आणि आता नवीन बॅटर आलाय विजय गोहिल. डिफेन्स फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळून काढला. 1 धाव मिळाली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि फायदा उचलला गेला. 1 धावेची धावसंख्या पुढे सरकली. 5 गडी बाद 27 धावा. षटक क्रमांक 6 सुरू आहे आणि इथे जर आपण बघितलं तर 6व्या षटकात आता आणखीन शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक 4 मॅक्सिमम 6 तोलकर काय कमालीचा फटका. चेंडूला पाहिलं आणि फटक्याची निवड अगदी अप्रतिम पाहायला मिळते.
आता गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती समर्थ व्यास. या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर शब्द देखील अपुरे आहेत. काय कमालीचा परफॉर्मन्स केला या खेळाडूने या स्पर्धेत. हा नो डाऊट सौराष्ट्र टीमचा रणजीपट्टू आहे आणि त्याचबरोबर सनराइज हैदराबाद संघाकरता 2023 साली तो जुडला होता. थोडासा आखूड डब्याचा चेंडू होता. आत वळणाऱ्या चेंडूला जागा बनवून बॅकफुटला येऊन खेळायचा प्रयास केला होता बॅटरने. धाव काय मिळत नाही. हा निर्धाव चेंडू. बघा इथे मात्र हेच तंत्र आता एमजी वर्तक संघाला अंगीकृत आणावं लागेल. ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला मोठ्या धावा बनवणं. 33 धावा सध्या आपण पाहतोय बोर्डवर. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आणि इथे शतरक्षकाने शेल टिपलाय. निपुण पांचाल पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलाय. त्याने टिपलाय हा तिसरा कॅच. 6वा धक्का लागलाय. बॅटिंग करणाऱ्या एमजी वर्तक सीसी होई या टीमला अडचणी आणखीन वाढल्यात. या अडचणीमधून काहीतरी मार्ग काढावा लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. पूर्णतः या ठिकाणी जी जबाबदारी स्वीकारली होती गोलंदाजी करताना साईनाथ स्पोर्ट्स क्लब टीमच्या खेळाडूने त्या जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहेत. नवीन बॅटर गेला भावेश घरत. 6 गडी बाद 33 धावा बाद झालेला खेळाडू जर आपण बघितला भावेश घरत नवीन बॅटर गेले आणि त्यांच्याकरता प्रतीक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराकरता भावेश गरत यांच्यासाठी 6 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर लागल्या जात आहेत त्या 34 धावा. षटक क्रमांक 7 6.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि इथे धावसंख्या आहे 6 गडी बाद 34. स्ट्रायकिंग कडे बॅटर आता आलाय यश डिसोळकर. चांगले बॅटिंग करणं गरजेचं होतं. बघितलं तर टायमिंग व्यवस्थित साध्य केलं जात आहे. चेंडू येतोय स्कोर लेग फॉरवर्ड स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. पाहता पाहता बॅटर पूर्ण करतोय 1 धाव. 1 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 35 धावा. धावा ह्या फार कमी येत आहेत. मोठे फटके येणं गरजेचं. आणि भावेश करत फटका तर चांगला होता आणि निपुल पांचाल आणि आता शेल ड्रॉप केलाय. याआधी त्यांनी 3 शेल टिपले होते. हा शेल फार महत्वाचा होता भावेश गरत याचा. भावेश गरत करता प्रतीक यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांच्या प्रत्येक षटकाराकरता. स्कोर मोस ऑन 36. 36 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं गोलंदाजी खूप चांगली होते सायनाथची. इथे मात्र विकेट किपरनं अगदी चांगलं काम केलंय. का शार्प टर्न पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांची समाप्ती आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 36 धावा. 36 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 50 धावा सुद्धा होऊ शकतात म्हणतात या वेळेला. बनू शकतात परंतु त्याकरता मात्र तुम्हाला आता चांगल्या प्रकारे खेळावं लागेल. आपण पाहत आहात मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 ची ही महाअंतिम लढत. नवीन गोलंदाज आता येतोय गोलंदाजी मार्कवर यश चव्हाण. यश चव्हाण तयार झालाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 6 गडी बाद. आडव्या बॅटचा वापर करायचा होता परंतु यष्ट्या उध्वस्त बाबत गौरव याचा एक ऑफ ब्रेक चेंडू
साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारिया टीम्स सध्या 7 गडी बाद, धावसंख्या 36 धावा आणि कनक किनी हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खरोखरच संघर्ष या ठिकाणी पूर्णतः करावा लागतोय आणि या संघर्षामधून काहीतरी मार्ग काढावा लागेल. म्हणतात ना की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शोही नाही. म्हणूनच जीवन हे मन भरून जगा, मन मारून जगू नका, कारण आपला इथला प्रवास कधी संपेल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणूनच लाईव्ह हा चित्रपट पुन्हा पुन्हा येणार नाही. काहीतरी बॅटरला इथे करावंच लागेल, मॅच जिंकायचा आहे. निश्चित स्वरूपात इथे जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर या परिस्थितीशी झुंजावं लागेल. धावा तर मात्र जमाव्या लागतील. डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने पुन्हा एकदा धाव काय मिळत नाही. चांगली गोलंदाजी होतोय. 36 वर 7 गडी बाद झालेत. तळातील फलंदाज सुद्धा बॅटिंग करू शकतायत. नक्कीच तळातील फलंदाजी बॅटिंग करू शकतात. ते आपण मुंबई रणजी संघाकडनं देखील पाहिलं. तनुष कोटेन आणि तुषार देशपांडे यांचं ते वेगवान शतक जी आपण पाहिली, 100 दोन्ही बॅटर्सनी बनवले आणि तळातील फलंदाज देखील चांगली बॅटिंग करू शकतात हे त्यांनी दाखवलं. यावेळेला मात्र बॅटची एज लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय, वेगाने फरार होतोय. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. भाग हा नशिबाचा असतो, तोच हा नशिबाचा चौकार येतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम करता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 40, 7 गडी बाद 40 धावा. हे षटक प्रगती पथावर आहे ते 8व्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून चालत. चांगला बॉल टाकला जातोय. गोलंदाज चांगलं कमबॅक करून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी ते करतायत. फिल्डिंग आता डीप मध्ये जास्त क्षेत्ररक्षक लावले जात आहेत. मिड विकेट टॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्लोवर वन, चेंज ऑफ फेस, हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव पूर्ण केली. स्कोरलेग पंचांच्या दिशेने चेंडू गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होता परंतु रोखलंय या वेळेला बॅटरने. याचबरोबर धावसंख्या धावफलकावर 41, षटक क्रमांक 8 ची समाप्ती झाली आहे. 41 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. देवाने जे हात दिले त्या हातामध्ये रेषा दिल्यात आणि त्या रेषामध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतात. ते रंग भरण्याचं काम अजूनही फलंदाजांनी केलं नाही. काय ही जे 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये ते काम केलं जाईल, काय वाटतंय? नक्कीचपणे केलं जाईल. त्याकरता फलंदाजाला चेंडूंना ओळखावं लागेल. धावा या जमाव्या लागतील. विनायक आलाय गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरनं चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला. चौकार, 4 धावा. मस्ट निडेड बाउंड्री. चार धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 7 गडी बाद 45. रुणाल पाटील थोडेसे खुश आहेत. हा असरा चेहरा त्यांचा इथे पाहायला मिळतोय. जे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत त्यांना तुम्ही उजव्या बाजूला बघू शकतात. विकासजी राऊत यांच्या सुद्धा खूप चांगली मेहनत असते. नेहमीच या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा सुद्धा मोलाची भूमिका असते. होई आता मॅच कडे. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा, 7 गडी बाद 45. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने दिशा दिली मनगटाच्या साह्याने आणि 1 धाव पूर्ण केली बॅटरने. बघितलं तर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला. 1च धाव मिळाली. मोठा फटका जरूर येतोय परंतु आत्मविश्वास कमी दिसतोय बॅटिंग करताना. मंथनजी,
नक्कीच त्याचंच कारण सलामीला जर आपण पाहिलं सुरुवातीला जे धक्के लागले गेले, काय कमालीची गोलंदाजी केली आणि त्या धक्क्यामधनं मात्र सावरणं अवघड झालं MG वर्तक CC या संघाला. पुढे येऊन काय असं होतं, समर्थ व्यास करतोय चांगला अभ्यास आणि विकेटचा घेतला होता जो ध्यास, तो ध्यास त्याने पूर्ण केलाय. विकेट मिळवून देतोय. लागलाय 8वा धक्का, 8 गडी बाद, धाव संख्या 45, 45 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट गॉन. इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 46. समर्थ पुन्हा एकदा तयार. पंचांकडे अपील, परंतु त्याचं उत्तर काहीच मिळालं नाही कारण की त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती नव्हता. यस अगदी बरोबर. परंतु कनक्कीनी इथे अजूनही खेळतायत. जे आपण बघतोय गुरुवर्य कोच विनोद क्विनी यांचे सुपुत्र आहेत. चॉक केलं जातं या चेंडूला. एकही धाव मिळत नाही. फुलर लाईन चेंडू होता यावेळेला गोलंदाजाचा आणि डिफेन्स चांगला होता फलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धाव फलकावर धाबा आहेत त्या 46, 8 गडी बाद. षटकातील शेवटचा बॉल, 9व्या षटकातील शेवटचा बॉल असेल. बघूया हा बॅटर मणिकन्नन काही करतोय. स्कोअर कटचा फटका त्याने कळून काढलाय. चेंडू जातोय गली क्षेत्राच्या दिशेने. तो बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. चेंडू उचलेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत 1 धाव. 2 धाव पूर्ण होत आहेत. 9 षटकांची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर MG वर्तक CC होळी टीमची धाव संख्या 48 धावा आणि गडी बाद चालत त्यांचे 9, 8 गडी बाद चालत. म्हणताना पूर्णतः जे आपण मॅच बघितली एकतर्फी जो काही वर्चस्व होतं, दबदबा होता, तो दबदबा कायम ठेवलाय शेवटपर्यंत. पहिल्या षटकापासून ते शेवटपर्यंत वर्चस्व हे फिल्डिंग करणाऱ्या टीमचंच दिसलंय. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 48 आणि सायना स्पोर्ट्स क्लब जर आपण पाहतो तर त्यांनी दबदबा अजूनही कायम ठेवलेला आहे या सामन्यामध्ये. कारण की या संपूर्ण लीगचा विचार आपण केला तर अजूनही अनबिटन आहे ही टीम. एकही सामना गमावलेला नाही. अगदी चांगलं क्रिकेट सायना स्पोर्ट्स क्लब या संघानं या स्पर्धेमध्ये खेळलंय. विनायक भोईर एक अतिशय चांगला फिरकीपटू आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. 2017 साली त्याने रणजीमध्ये पदार्पण केलं. इंडियन क्रिकेटर आहे तो आणि सातत्य राखतोय तरी सुद्धा त्याला संधी मिळत नाही. हे मी 17 वेळा बोलतोय. पुन्हा एक आत वळणारा बॉल होता. गोलंदाज विनायक भोईर यांच्याच दिशेने हा चेंडू खेळून काढलाय. 2 बॉल त्याच्या प्रभावी पडलेत. बंतन नक्कीच प्रभावी महाराज जो आहे तो निश्चितपणे पाहायला मिळतोय प्रत्येक गोलंदाजाचा आणि त्यात समावेश विनायकचा देखील आहे. पुन्हा एकदा बॅक फुटवरती मात्र पाठवलं जाते फलंदाजाला. बघा जे विकेट्स गेले त्यानंतर फाईट बॅक करायला हवं होतं ते फाईट बॅक मात्र झालं नाही आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त धावा लागल्या गेल्या धाव फलकावर 48. आता पुढे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके येतील काय? पुन्हा वजनदार फटका खेळला जातो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिद्धार्थ राऊत त्याच्या हातामध्ये सरळ चेंडू गेलाय. थ्रो येईपर्यंत एकच धाव मिळाली ह्या चेंडूवर बॅटरला. ह्या एका धावण्याची धाव संख्या 55. शेवटचा 1 बॉल शिल्लक.
पुढे येऊन खेळायचा होता बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू जातोय फाईन लेगच्या रिझन मध्ये शतरक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती. विजय अखेरीस झालाय तो चेंडूचा मिळत 4 धावा. दीपक कोतवाल सरांचा इशारा आलाय. हा चौकार पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 8 गडी बाद 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे साईना स्पोर्ट्स क्लब विरार या संघासमोर. 60 runs required to win in 10 over. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक. आपण राजेश सुतार सरांकडे देखील जाणार आहोत. राजेश सर, कसं वाटतंय या चिमाजी आप्पा मैदानावरती येऊन सुंदरसं हे क्रिकेट जे आहे ते आपण पाहत आहात? आणि निश्चितपणे सर म्हणतात की नंतर मी जे गौरवोद्गार आहेत ते निश्चितपणे नंतर सांगेन, कारण की खूप वेळा कमी बोलतात सर, हे आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे. कारण की संधी आली होती ज्यावेळेला चिंचणीला स्पर्धा होती त्यावेळेला झिम्बाब्वेच्या कोच मॅनेजर तिथे आले होते आणि त्यांच्या समवेत देखील आमची पहिली भेट राजेश सरांबरोबर झाली होती. चला, आपण आता एक बाजू पाहिलेली आहे नाण्याची. 10 षटकं झाली आणि 10 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 59. धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 60 runs required to win. 60 धावांचं लक्ष आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघासमोर. आणि पहिल्या इनिंग मध्ये मॅच ऑफ समरी जर आपण बघितलं तर कुठलाच खेळाडू जास्त प्रभाव टाकताना दिसला नाही. बॅटिंग करताना, बॉलिंग करताना मात्र चांगला प्रभाव आपल्याला दिसला, तो म्हणजे सिद्धार्थ राऊत या खेळाडूचा, ज्यांनी पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं त्यावेळेस कंबर मोडीचं काम केलं. 3 विकेट्स मिळवल्या आहेत कमी धावा खर्च करून. आणि ह्या व्यतिरिक्त 17 धावांची एक इनिंग यश डिसोळकर या बॅटरने त्या ठिकाणी पेश केली. 17 धावांचं योगदान त्यांनी बॅटिंग करताना दिलं होतं. तो एक मात्र खेळाडू आपल्याला धावा बनवताना दिसलाय. हा आपण लेखाचोखा बघितला कनक्कीनी याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला धावा येताना दिसल्यात. तो सुद्धा 1 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने त्यांनी धावा केल्यात. म्हणजेच कुठेतरी आता पुन्हा एकदा नजरा त्याच्याकडे जातील विनोद किनी सरांच्या, आपल्या सुपुत्राकडे. क्रमांक 9 वर येऊन त्यांनी 17 धावांचं योगदान सुद्धा दिलं. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं त्यांनी ही चांगली खेळी साकारली. 60 धावांचं लक्ष आहे. 60 धावांचं लक्ष कसं काय पूर्ण केलं जाईल याचं वर्णन आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह.
चला अंपायर्स मैदानाच्या दिशेने त्वरित आपण जायचं आहे, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. फ्लड लाईट्स देखील आपल्याकडे नाही आहेत. 10 षटकं आपण पाहिली. 10 षटकानंतर आपण पाहिलीत तर 59 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चेंडू 60 आहेत आणि धावा देखील 60 बनवायच्या आहेत. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखादी लोवेस्ट टोटल देखील मोठी वाटू शकते, कारण की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी भन्नाट पाहायला मिळाली होती. आता MG वर्तक संघाला देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण की समोरच्या संघामध्ये फलंदाज देखील तितक्याच चांगले आहेत. समर्थ व्यास आहे, पार्थ नाईक देखील आहे, करण मोरेला देखील आपण पाहतोय. असे चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. तर आता त्याला मात्र प्रत्युत्तर साईनाथ संघ कशा प्रकारे देईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हॅलो, पाहूया नेमकं काय आखणी आखली जात आहेत, काय रणनीती असेल फिल्डिंग करताना. एमशी वर्तक CC होई या टीमद्वारे, कारण 60 धाबा रोखणं फार कठीण आहे. तरी सुद्धा चर्चा तिथे सुरू आहे. विनोद केनिसर तिथे गायडन्स करतायत आपल्या त्या खेळाडूंना. छान त्यांच्या खेम्यामध्ये आहेत, सल्ला देत आहेत, हे तुम्ही पाहू शकतायत. आणि आमचे 2 ऑफिशियल मैदानाच्या आत काहीतरी चर्चा करतायत. दीपक कोतवाल, राम सरोज या स्पर्धेमध्ये या मेगा फायनलच्या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहिलं. त्याचबरोबर आमच्या मेडिकलची टीम ही सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. एखाद्या खेळाडूला इंजुरी होतोय, दुखापत होतोय, त्यावेळेस त्याने सुद्धा इथे सहकार्य केलंय. आमचे मॅन्युअल स्कोरर यांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभतोय, कारण गुणलेखक म्हटलं तर समालोचकाच्या पाठीचा कणा असतो आणि तो जर सक्षम असला तर मग धावतं समालोचन सुद्धा सक्षमरित्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. मॅच सुरू होण्याआधीच, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होण्याआधीच पारितोषिक या ठिकाणी लागलं जातं. भरत पाटील जे बघितलं आपण तर साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार संघाद्वारे जे क्रिकेट खेळत आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक लागलं जातं. आमच्यापर्यंत रक्कम सुद्धा पोहोचवली जाते. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी भरतजी पाटील यांनी पारितोषिक लावलं गेलंय. खूप चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला. मॉर्निंग क्रिकेट क्लबचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला सातत्याने आमंत्रण दिलंय. 2018 साली सुरुवातीचं ते पर्व होतं, त्याच्यानंतर कोरोना काळ आला. कोरोना काळामध्ये त्या मॅचेस झाल्या नव्हत्या. तदनंतर आपण 2022च्या सत्रामध्ये समालोचन केलं. 2023 मध्ये सुद्धा चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये चांगले खेळाडू ज्यांचा मी उल्लेख केला, तनिष कोटियन हा सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन गेलाय. आता वळूया 2 बॅटर कोण कोण आहेत त्या बॅटरची आपण चर्चा करूया. साईराज पाटील आणि समर्थ व्यास. बघा ना, त्याचा परफॉर्मन्स तुमच्या डोळ्या समोर ठेवतोय. पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस त्याने बॅटिंग केली, पटेल बॉईज वसई संघाविरुद्ध 41 बॉलमध्ये 134 धावा बनवल्या. दुसरा मॅच त्यांनी एमशी वर्तक CC होई संघाविरुद्ध खेळला. त्या मॅच मध्ये 33 बॉलमध्ये 80 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. पुन्हा आणखीन एक मॅच त्यांनी खेळला, त्या मॅच मध्ये 8 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. आणि याआधी याच मैदानावर स्पोर्ट्समॅन CC पारनाका संघाविरुद्ध खेळत असताना त्यांनी 18 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. एकूण त्यांच्या 97 चेंडूंमध्ये 255 धावा पाहायला मिळाल्या आणि विकेट जर पाहिलं तर 5 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेत. असा खेळाडू समर्थ व्यास सुद्धा पाहायला मिळतोय. साईराज पाटील इज ऑन स्ट्राईक. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. बघूया विजेता कोण ठरतोय. स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषक 2024चा पहिलाच बॉल आपण पाहतो. काय कमालीचा फटका. प्रति षटकारासाठी अमोल पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय.
इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप मध्ये बदल केलेला आहे. 2 सलामीवीर आपण पाहतोय. सायराज पाटीलला सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढलं सायराजने. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 5. आणि आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये लक्ष वेधणारा खेळाडू आहे तो समर्थ व्यास. स्ट्रायकिंग कडे येतोय आणि आल्यानंतर बघूया काय करतोय, कारण विकेट सुद्धा 5 मिळवलेत. 255 धावा 4 मॅच मध्ये यापूर्वी त्याने बनवल्यात आणि ह्या मॅच मध्ये त्याचं काय प्रदर्शन असेल. मोठा फटका इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्या बाहेर मिळते 4 धावा. कडक पण बेधडक चौकार. पाहिली अगदी अप्रतिम फुटवर्क, अगदी अप्रतिम हँड आय कोऑर्डिनेशन, अगदी अप्रतिम सर्व काही चांगलं या शॉट मध्ये पाहायला मिळालं. एक चांगला खेळाडू आहे समर्थ व्यास. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलं. कटचा फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. नाबाद 13 धावा. सुरुवात तर जबरदस्त केली या 2 बॅटरने आणि आज जर बघितलं तर त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमध्ये. 13 धावा. चांगलं बॅटिंग करतोय तो. चेंडू टाकून चालत या पहिल्या षटकामध्ये 4. प्रत्युत्तर चांगलं दिलं जात आहे 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. सरळ बॅटचा वापर केलाय. ओव्हर्स द बॉलर्स हेड. या ठिकाणी चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या या वेळेला झाली आहे बिनबाद 14. 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अगदी चांगली सुरुवात मात्र जरूर करून दिली आहे. 60 धावांचं एक माफक लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या शैलीमध्ये प्रत्युत्तर सायराजच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येतोय एक दमदार चौकार. 4. स्कोर इज 18. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 18 धावा. आता 42 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 54 चेंडूंमध्ये. 54 चेंडू आणि जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर 42 धावांची गरज. पहिले षटक हे प्रभावी झालं नाही, परंतु प्रभाव पाडलाय तो बॅटरने. दोन्ही बॅटर अगदी आरामात चांगले फटके निवडतायत आणि योग्य दिशेला चेंडूला पाठवतायत. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, म्हणूनच पुन्हा एकदा जे प्रेक्षक उशिराने येतात त्यांच्या माहिती करता स्ट्राईक इन कडे असलेला खेळाडू समर्थ व्यास हा मागच्या 2023 मध्ये सनराइज हैदराबाद या संघाशी जुडला होता आणि सध्या सौराष्ट्र ह्या टीम मधून रणजीच्या मॅचेस तो खेळतोय. प्रारंभिक फलंदाज म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. प्रत्येक षटकाराकरता श्री भरत पाटील जे क्रिकेटपटू आहेत, साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार टीमचे, त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालाय. स्ट्रायकिंग कडे आता समर्थ व्यास. स्कोर इज 18. गोलंदाज आलाय विजय गोहिल. ओ डाबेस्टीच्या बाजूला वळणारा बॉल. चेंडू फाईन लेगच्या रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4 आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. फायदा होतोय 5 धावांचा. अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 23. इथे जर आपण पाहिलं तर धावा ऑलरेडी तुम्ही कमी बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये या 5 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. धावसंख्येचा विचार आपण केला तर अगदी वेगाने धावफलक हलता ठेवण्याचं काम जरूर आपल्याला पाहायला मिळतं. धावा झाल्यात धावफलकावरती 23. सायराज आणि समर्थ काय बॅटिंग करताना दिसत आहेत. स्टेप आउट झाले, चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. नो चान्स टू एनी फिल्डर. चेंडू जातोय अगदी सरळ. चौकार. 4 धावांच्या स्वरूपात.
हॅलो 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 ओ हॅलो. राजेश सुतार सरांकरता ही संधी होती छेल टिपण्याची आणि त्यांच्या स्त्रीचेने हा चेंडू टोळावला होता. स्कोर मूव्स ऑन 33. काय जबरदस्त फटका. अमोल पाटील यांनी मात्र उल्लेख केला 500 रुपयांचं पारितोषिक आणि इथे काय कमालीचा फटका समर्थच्या बॅटमधनं येतोय. मला मागील वर्षाची आठवण झाली. अथर्व अंकोलेकर बॅटिंग करत होते आणि आम्ही समालोचन कक्षामध्ये होतो आणि अगदी असाच फटका सेम लागला होता आणि त्याचं रिपीट टेलिकास्ट यावेळेला समर्थने दाखवलं. पुन्हा एकदा खाली टाकलेला बॉल त्याला प्रत्युत्तर दिलं. धावांची चांगली भारी भक्कम भागीदारी 1.5 बॉल मध्ये या दोन बॅटरनी केल्या. याआधी एक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय समर्थ व्यास ज्याने एक षटकार ठोकलाय. स्कोर इज 37. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. समर्थ व्यास इज ऑन फायर. पुढचा बॉल पुढे येऊन जागा बनवली आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्राबाहेर मिळताय धावा 4. शानदार स्ट्रोक चौकार. डील होतोय. संघाची धावसंख्या 41. बिनबाद नाबाद चिंदाबाद अशी भागीदारी हे दोन बॅटर करत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय तर अगदी वेगाने आता झालेली आहे. धाव फलकावरती 41. यावेळेला मात्र अचंबित करणारा चेंडू क्विकर वन निश्चितपणे म्हणावा लागेल. अतिशय चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. हे षटक जर आपण पाहिलं तर खूप मोठं षटक, खूप मोठ्या प्रमाणात धावा या पाहायला मिळाल्यात या षटकात. बॅकफुटला गेले, कटचा फटका पाहायला मिळाला. भावेश तिथे आहेत. कुठलीही धाव पाहायला मिळाली आणि झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 41. घेण्याकरता त्यांचा ट्रम्प कार्ड गोलंदाज इथे काढलाय. भावेश गरत यांनी मागच्या काही टुर्नामेंट्समध्ये मागच्या काही मॅचेसमध्ये गोलंदाजी केली नव्हती, परंतु वेगवान गोलंदाज तो जरूर आहे. त्याच्यामुळे अनेक मॅचेस बघितल्या आहेत लेदर क्रिकेटच्या. लेदर क्रिकेट व्यतिरिक्त टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने आपली छाप सोडलाय. धाव संख्या धाव फलकावर 41 लागली आहे. जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाला. भावेश गरत करता प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. प्रतीक वर्तक साहेबांकडून लावलं जाते. प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचा पारितोषिक असेल भावेश गरत या गोलंदाजाला. 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आता फाईन लेग मधला घेतला जातोय. भावेश गरत त्याच्या ह्या चेंडूला पुढे येऊन खेळून काढलं बॅटरने. एक धाव पूर्ण करतो साईराज. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली यावेळेला 42 धावा. सर्व काही सहजगत्या मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मंथनजी नक्कीच त्याकरता मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाज अगदी परिपक्व आहेत आणि परिपक्वता या दोन्ही फलंदाजांनी दाखवली. साईराजने देखील आणि समर्थने देखील चांगली बॅटिंग केली या सत्रामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा पिक केलं. या लेंथला पिकअप शॉट निश्चितपणे म्हणावा लागेल. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. सरळ बॅटने जास्तीत जास्त फटकेबाजी करताना पाहिलंय आणि सुंदररित्या तो चेंडूला पिक करतोय. जसा पिकअप शॉट नुकताच त्याने दाखवलाय. स्कोर मोस ऑन 46. धावसंख्या 46. बिनबाद नाबाद. आता जागा बनवली
आणि चेंडूला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये टोळवलंय. वेगवान फटका, मिळते 4 धावा. चौकार. आहे आणि समर्थ व्यास अजूनही त्याची पॅस जी आहे ती काही संपली नाही. 35 धावसंख्येवर तो खेळतोय. स्लोवर वन, योग्य ती ट्रीटमेंट दिले. सरळ बॅटने चेंडूला भिरकावून दिले एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. नाही इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. व्यक्तिगत अशा 41 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 56. फक्त 4 धाव पाहिजेत मंथन. अगदी 4 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी उल्लेख केला, फक्त चौकार आणि षटकारांमध्ये डील करणं हे मात्र समर्थाला माहिती आहे. कमालीची बॅटिंग इथे मात्र. बघितलं आपण समर्थ व्यास यांनी 47 धावा या मॅच मध्ये बनवल्या आणि जवळजवळ सर त्याची आपण एकूण बॅटिंग बघितली. अगोदर त्याच्या बॅट मधून 4 मॅच मध्ये 255 धावा होत्या आणि आता 47 धावा जर आपण आणखीन ऍड केल्या तर अर्थातच 300 पेक्षाही जास्त धावा त्याच्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. इथे पाहुणे आलेले आहेत आपले आणि लगेचच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. तसेच